ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळील पडघा बोरिवली परिसरात मुंबई एटीएस अँटी टेररिझम स्क्वॉड आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी दहशतवादाशी संबंधित संशयित हालचालीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर छापेमारी आणि सर्च ऑपरेशन राबवलं। तब्बल 10 तासांहून अधिक कालावधी चाललेल्या या ऑपरेशनमध्ये 400हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते। ही कारवाई गेल्या रात्री 3 वाजता सुरू झाली आणि दुपारी 1 वाजेपर्यंत चालली। पडघा येथील बोरिवली परिसरातील दर्जनो ठिकाणांवर छापे टाकण्यात आले। या कारवाईमुळे संपूर्ण परिसर पोलीस छावणीमध्ये रूपांतरित झाला होता। सूत्रांच्या माहितीनुसार SIMI या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित साकीब नाचन यांच्या घरीही तपास करण्यात आला। त्याचप्रमाणे परिसरातील इतर अनेक ठिकाणी झडती घेऊन मोबाईल फोन, सिम कार्ड आणि विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। काही नागरिकांची सखोल चौकशीही करण्यात आली। या छापेमारीचे प्रमुख उद्दिष्ट राज्यात कोणतीही संभाव्य दहशतवादी कारवाई उभी राहत नाही ना याची खातरजमा करणे हे होते। एटीएसच्या 18हून अधिक स्वतंत्र पथकांनी ही संयुक्त मोहीम यशस्वीरित्या पार पाडली। या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी संपूर्ण तपास शांततेत आणि कोणतीही अडचण न होता पार पाडला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे। सध्या जप्त केलेल्या वस्तूंची तपासणी सुरू असून पुढील चौकशी एटीएस आणि स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।